सो त्या 5 ETF मधला पहिलं म्हणजे ब्रॉड मार्केट मधला पहिला ETF मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे निफ्टी 50चा ETF. तुम्हाला इंडियाच्या टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, ती तुम्ही अगदी काही रुपयांमध्ये करू शकता. कशी करू शकता? ETFच्या माध्यमातून. ETF म्हणजे काय? एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. सो इथे तुम्हाला ETFचा ऑप्शन दिसतोय. ह्या ETFच्या ऑप्शनवर जरी क्लिक केलात ना तर तुम्हाला निफ्टी 50 ह्या इंडायसेसचे किती ETF मार्केटमध्ये आहेत ते सर्व दिसतात. तुम्ही या ठिकाणी येऊन स्मार्ट इन्व्हेस्टवरती जाऊन तुम्ही ह्या ETF मध्ये दर महिन्याला SIP देखील करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला ह्याच्या ETF मध्ये जायचं आहे. सो ETFs मध्ये जावा. निफ्टी मिड कॅप मध्ये एवढे सर्व ETFs अवेलेबल आहेत. तुम्ही कोणत्याही ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण आता ह्याच्यामध्ये परत एकदा निपॉनचा निफ्टी मिड कॅप 150 बीज हे ETFचं नाव आहे. मिड कॅप 150 बीज हे तुम्ही धनवरती जाऊन टाकलात की तुमच्या अकाउंटमध्ये येणार. ह्याची एक क्वांटिटी किंवा 2 क्वांटिटी तुम्हाला जेवढी इन्व्हेस्टमेंट करायची तुम्ही बायवरती क्लिक करून ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सेम मी तुम्हाला मागाशी जसं म्हटलं की तुम्ही इथे दर महिना फिक्स डेटला SIP सुद्धा करू शकता स्मार्ट इन्व्हेस्ट ऑप्शनवरती जाऊन. तर ती सुद्धा गोष्ट तुम्ही नक्कीच वापरू शकता. ती सुद्धा गोष्ट तुम्ही नक्कीच या ठिकाणी करू शकता. थर्ड ऑप्शन जो आहे तो आपण बघणार आहोत स्मॉल कॅप इंडेक्स. ठीक, स्मॉल कॅप 250 म्हणजे काय? पुन्हा एकदा ह्या इंडायसेसमध्ये 250 कंपन्या असतात, 250 कंपन्या असतात. बट या सर्वच्या सर्व कंपन्या स्मॉल कॅप कंपन्या असतात. ओके, बऱ्याचशा लोकांना सवय काय असते की स्मॉल कॅपमध्ये ते डायरेक्टली इन्व्हेस्ट करतात किंवा स्मॉल कॅपमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो इन्व्हेस्टमेंट करण्याचा. सो हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही डायरेक्टली इंडायसेसमध्येच इन्व्हेस्ट करत असाल तर निफ्टी स्मॉल कॅपचा हा इंडेक्स आहे, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तुम्हाला एक प्रॉपर इंडेक्स खरेदी करण्याची सोय होते. परत एकदा होमवरती जावा, ETF मध्ये जावा. इथे तुम्हाला ऑप्शन आहे कमोडिटी सेगमेंट. कमोडिटी सेगमेंटमध्ये गेलात ना की या ठिकाणी तुम्हाला गोल्ड ETF मध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. गोल्ड ETFचा बेनिफिट काय की आता बरेचसे लोक जे बघा गोल्ड खरेदी करतात, फिजिकल गोल्ड खरेदी करतात. सो तुम्ही जर हा गोल्ड ETF खरेदी केला तर तुम्हाला तो सेम फिजिकल गोल्ड प्रमाणेच रिटर्न देणार आहे. आणि पाचवा आणि शेवटचा ETF जो आपण बघून घेणार आहोत तो आपण इथे बघून घेणार आहोत ग्लोबल मार्केटचा ETF. सो त्यासाठी आपण इथे होम स्क्रीनमध्ये जाऊन ETF मध्ये गेलो आणि इथे आपण क्लिक केली ग्लोबलमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे मल्टिपल ETF दिसतात. हा नॅशडॅक मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा ETF आहे, त्याचं नाव आहे मोतीलाल ओसवाल नॅशडॅक 100 ETF. ओके, मोतीलाल ओसवाल नॅशडॅक 100 ETF हा ETF मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता इफ तुम्हाला नॅशडॅक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.